नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला सोबळावरती सत्ता मिळणार आहे। मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीने भाजपची कोंडी होण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे येत्या आवारात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे। नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला 72 जागा मिळाल्यात, त्यामुळे सत्तेची सर्व पदे याच पक्षाकडे जातील। त्या दृष्टीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नियोजन करीत आहेत। नाशिक महापालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला 29 जागा मिळाल्यात, मात्र भाजपकडे महापौर पदासह सर्व जागांसाठी जादुई आकडा आहे। त्यामुळे शिवसेना शिंदेला विरोधी पक्षात बसावं लागेल आणि विरोधी पक्षात बसल्यास शिवसेना शिंदे पक्षाच्या नगरसेवकांची कोंडी होऊ शकते। निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने माजी नगरसेवकांना अनेक आश्वासनं दिली होती। या आश्वासनामुळेच माजी नगरसेवकांनी त्या पक्षात प्रवेश केलाय। आता या प्रस्थापित आणि सत्तेसाठी शिवसेना शिंदे पश्चात झालेल्या नगरसेवकांची अस्वस्थता वाढू लागले। भाजपने शिंदे सेनेला बरोबर न घेता सोबळावर महापालिकेत कारभार करू शकते। असं झालं शिवसेना शिंदे पक्षाच्या नगरसेवकांची कोंडी होण्याची चिन्ह आहेत। ही अस्वस्थता ओळखून स्थानिक नेत्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी वरिष्ठांकडे विनंती केली। मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला शिवसेना शिंदे पक्षाची नितांत आवश्यकता आहे आणि शिवसेना शिंदे या पक्षाशिवाय मुंबईमध्ये भाजपचा महापौर होण्याची शक्यता नाही आहे। या परिस्थितीचा पुरेपूर लाभ उठवण्यासाठी शिंदे गटाचा प्रयत्न आहे आणि मुंबई भाजपला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होता येईल। बरोबर नाशिक, पुण्यासह अन्यत्र शिवसेना शिंदे पक्ष सत्तेमध्ये वाटा हा मागणार आहे। तशा हालचाली सुरू आहेत। नाशिक महापालिकेच्या काही पदांवरती शिवसेना शिंदे पक्ष अग्रह हा धरू शकतो व राजकीय परिस्थितीमध्ये नाशिकच्या महापौर पदासाठी बुधवारी काय सोडत निघते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। महापालिकेत गट स्थापनेसाठी आज महत्त्वाचे निर्णय होतील। यावर आगामी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचं गणित ठरणार आहे। त्यात शिवसेना शिंदे पक्ष वाटा मागून भाजपला घाटा करण्याच्या परिस्थितीत आहे। श्रद्धा किरण पवार यांची नगरसेविकापदी प्रचंड बहुमतानं निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक किरण पवार, मित्रपरिवार।